माझ्या घरची लाईन कापून राहिले? तुम्ही 4 महिन्यापासून बिल नाही भरला, आम्ही तुमच्या इच्छेला राहू देऊ काय? साहेब, हे मीटर तुमचं वय काय, पण माय जागा आणि हे स्टूल माय वय. आता तुम्ही खाली उतरून तर दाखवा. आता उतरा बरं. नाही उभी चिरून टाकी तर उतरा लवकर. नो नो नो. काय झालं? बरं नाही वाटत आहे काय? हो, खूप डोकं दुखत आहे बाई माझं. डोकं दुखत आहे काय? हो. थांब आजी, मी चहा करून आणतो. हे घे आजी, तू चहा पे. बाई किती चांगली आहे बाई महिन्यात. बाजूची पिंकी तर बाई अजिबात माय बापाचं ऐकत नाही बाई. डोकं दुखून राहिलं. कायच करू आता मी. डोकं दुखत आहे काय? आण आजी, मी डोकं दाबून देतो तुझं. तुम्ही डोकं दाबून देतो. बाई किती चांगली आहे महिन्या. ती बाजूची पिंकी आहे ना, अजिबात माय बापाचं ऐकत नाही. अहो आजी, कसं ऐकन ते? तिचे आई बाबा अजून पण भाड्याच्याच घरात राहतात, स्वतःचं घर नाही घेतलं अजून. आणि तू काय बरं, एवढं मोठं घरही बांधून ठेवलं, पेन्शनचा पैसाही भेटते, एवढी मोठी प्रॉपर्टी कमावून ठेवली, म्हणून मला नाईलाजानं करायला लागते. लय मतलबी आहे व तू. मी तर तुला लय चांगली समजत होती. आता काय आले ना, कालच ते हिने पैसे पाठवले. आले काय? या या बसा. कसं काय येणं झालं? कालच तर पैसे पाठवले आहे ना. फोनवर इथं बोलणं चालू आहे. नाही हो बाई, मी पैशासाठी नाही आली, अशीच आली भेटीले. त्यानं काल पैसे पाठवले ना, तर म्हटलं चला आता भेटच घेऊन या. हो काय? पण ते आता 2-3 दिवस काही घरी आहे नाही, पुण्याला मीटिंग आहे त्याची, तर मग नंतर ये जा तुम्ही आता. बरं, निघतो बाई मी आता. तब्येत बरी आहे ना तुझी? हो, सगळं बरं आहे. या मग. दार उघडच आहे वाटते. तिने दार पण बंद करून ठेवत नाही. आता कोण आलं? बापरे आई, ये ये ये. बाई दार उघडच कर ठेवलं. काय म्हणे ते सासूबाई आली होती. लावलं मग रस्त्याले. जाऊ दे तिथं, चल तू. चल ये घरात. बस बस आई. तुझी सासू आली होती? हा आली होती. थांबवलं कोण नाही तिने? जाऊ दे तिकडं. कालच तर पैसे पाठवले येईना. काय लिहायला लागते? म्हणे आठवण आली म्हणे नाली. काय लिहायला लागते? अगं त्यांना थांबायला पाहिजे होतं, सांगायचं होतं की माझ्या आईला बोलवलं म्हणून. आणि त्या जर इथं आल्या असत्या तर मी कशाला आली असती तुझ्याजवळ राहायला? नाही, बरं झालं गेल्या त्या. आता तू राह. हे पण तसे गेले पुण्याला. आता तू राहा 10-15 दिवस इथं. काय ग नेहा, मी तुला हेच संस्कार दिले का? सासूला तू वाटीला लावलं आणि आईला म्हणतं तू थांब माझ्याजवळ. हे योग्य आहे का? ती पण एका मुलाची आई आहे. आईची माया वेगळी असते. तू जर तिला आईसारखं वागवलं तर ती पण तुझ्यासोबत आईसारखंच वागेल ना. तुझ्या अशा वागणुकीमुळं मला लाज वाटायला लागली. हो आई, चुकलं माझं. आता मी त्यांना संध्याकाळी फोन लावतो आणि त्यांना यायला लावतो. त्या पण किती आशेनं आल्या होत्या ना. आजी आजी. काय रे बाबू, काय झालं? काहून एवढा धावत आला तू? हो आजी, पिंकी घरी आहे काय? ते माझ्यासोबत 2 दिवसापासून बोलूनच नाही राहिली. तू काही बोलला असन तिले? हो आजी, म्या तिले मजाकीत कायटी म्हटलं. एवढ्यासाठी राग भरत असते काय? 2 दिवसापासून बोलूनही नाही राहिली. बरं आहे, तिचं काय चुकलं बाबू? असं कोणाच्या रंगरूपावर मजाक करू नये. का रे, तू काय लय साजरा हास काय? नो 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 नो. काही ना हो आजी, ह्या झाडावर चढून पाहू राहिलो.
तू इकडे कायले आली? अरे आपल्या घरात डब्यात बदामा ठेवल्या होत्या, दिसून नाही राहिल्या. त्या ठेवल्या गेला काय कुठं? नाही हो आजी, म्या नाही ठेवला. तुले माहित नाही का आपल्या घरात उंदर आहे म्हणून? काय रे सुबोध, ते चेहरा तर लय गोरा गोरा दिसून राहिला. कोणतं क्रीम लावतो? लय महागाची लावतो वाटते. कुठून आणतरी एवढे पैसे? हो आजी, मी नाही लावत नाही एवढ्या महागाची क्रीम. रोज बदाम खाल्ल्यानं त्यानंही चेहरा उजवते. म्हणजे तूच खाल्ल्या ते घरातल्या बदामा नाही का? चल उतर खाली लवकर, उतर उतर खाली लवकर उतर. हो आजी, उतर तू, Oh, उतर तू, no, थांब, no, उतर. no, no. खाशी ना आता. वर्गणी मागायची आपल्याला 2-3 घरी वर्गणी झाली पाहिजे. पहिले हेच घर घेऊन माय ही पोरगी कोणी तर बसली नाराजी. का गं? काय झालं तर तू का बरं नाराज बसली अशी? का गं नाही? तू का बरं अशी हिरमुसल्यासारखी बसली आहे? काय झालं? तुझे बाबाने का घरी? आम्ही वर्गणी मागायला आलो होतो. काही नाही आजी, मी आज नाही स्वयंपाकच नाही बनवला आणि माझे बाबा नाही का बिना डबा घ्यायचेच ड्युटीवर चालले गेले. ते आता दिवसभर उपाशी राहतील. मी आज सकाळी लेट उठली ना म्हणून, आणि मला आता चांगलंही नाही वाटत आहे. का बरं? तुझी आई नाही का घरी? कुठे गेली ती? माझी आई 15 दिवसापासून गावाला गेली आहे. तुझी आई 15 दिवसापासून गावाला गेली आणि तुझे बाबा आता ड्युटीवर गेले, तेही उपाशीच गेले. तुझं चुकलं नाही का नेहा? काय गं नेहा, हे तू खरं नाही केलं. त्यांच्यावर एवढी घराची जबाबदारी आहे आणि ते उपाशी गेले, हे बरोबर आहे का तुझं? फार कष्ट करतात ग ते, आणि स्वतःसाठी सुख कुठेच पाहत नाही, आणि तुमच्यासाठी दिवसभर राबतात. पण त्यांना तू उपाशी पाठवते. जे खरं आहे तुमचं, कारण ते काही बाहेरचं कधी खाऊ शकत नाही. त्यांना गोड्या चालू आहेत. आता मी उद्यापासून सकाळी लवकर उठत जाईन, त्यांना टिफिन बनवून देत जाईन. बरं ठीक आहे. सांगशील तुझ्या बाबाला आम्ही आलो होतो म्हणून. घे काळजी का? चल बरं.